लवकरात लवकर आपले राखीव खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये उपस्थित करून द्या. बाबू आणि शिवा अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू अनुभवी फलंदाज बाबू वाकर आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत, तर शिवा नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज सूरज असतील. पहिल्या फेरीतील जवळजवळचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 12 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला होता आणि 12 संघांमधून हा शेवटचा पहिल्या फेरीतील सामना आपल्या भेटीला आलाय. बॅटची आतली कडा घेतली आणि चेंडू अतिशय खेळपट्टीवरच राहील इतकी फक्त ताकद उपलब्ध झाली होती या फटक्याला. मिस्टरमिन स्ट्रोक काहीसा पाहायला मिळाला बाबू वाकर यांचा. निर्धाव चेंडूशी झाली आहे समाप्ती, डॉट बॉल. यावेळी सुद्धा काहीसा मात्र क्षेत्ररक्षकांच्या आधाराने चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळालेल्या आहेत 4. डीजे संख्या फक्त निर्देश दाखवून देत आहेत की किती अचूक टप्प्याची टिचून चाललेली भेदक गोलंदाजी चाललेली आहे डीएस बॉयज संघाची. त्याच दरम्यान आणखीन एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे, बॅकअप सुद्धा होतो, परंतु गोलंदाजांनी स्वतःच्या गोलंदाजीमध्ये अडवला हा चेंडू. अरविंद पप्पू कोळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवर हाताळला होता. यावेळेस नो बॉल आहे, पंचांचा इशारा आलाय नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. विजय आता नवीन फलंदाज आले, देखून 2 विकेट्स गमावल्या, 2 फलंदाजांना गमावलंय, ते म्हणजे मनोहर स्मृती संघाने. खेळून काढला फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षकांपर्यंत जाईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. एक धाव झाली पूर्ण, एका धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचले 8 वर. पुढे सरसावलेत, परंतु इथे फलंदाजांना जावं लागेल माघारी. बाबू वाकर सुद्धा झालेत बाद. डीजे
3 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर असेल त्या म्हणजे 8. चेंडू जास्त धावसंख्या कमी आहेत. काय गोलंदाजी चालू आहे, काय गोलंदाजी चालू आहे ती म्हणजे DS बॉयज संघाची. स्वतः आयोजक आहेत आणि स्वतःच्या आयोजनाखाली एक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा भरवलेली असताना खेळ सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचा चालू आहे आणि तशातच आणखीन एका फलंदाजाला जावं लागत आहे माघारी. डीजे चौकार मिळाला. विजयच्या बॅट मधून एक चांगला फटका आलेला आहे. दोन षटकांची झालेली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता किती धावसंख्या उभारली जाईल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येचा आकार इथे मात्र निर्देशित केला जाईल दुसऱ्या डावामध्ये पार पाडण्यासाठी हे आपण पाहूया. 13 धावसंख्या धावफलकावर आहेत. इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी राहिलेली आहे. त्यामध्ये मध्येच रनआउट सुद्धा प्राप्त झालेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. निलेश गोबारेसाठी खुशखबर असेल. लागोपाठचे 3 विकेट जर आपण प्राप्त केलेत तर विकास राठोड यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. यावेळेस पाहूया आता पंचांचा काय इशारा असेल तर नॉट आउट. व्हाईट बॉल असेल. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. अपील जरूर केली होती पंचांकडे. आशाभूत नजरेने पाहिलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. आणखीन एक खराब चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल. बक्षीस जरूर जाहीर केलेला आहे परंतु बक्षिसाला मात्र पात्र ठरताना काहीशी गोलंदाजी सुधारावी लागेल. आणखीन एक खराब चेंडू. लागोपाठचा तिसरा खराब चेंडू. लाईन मिळत नाहीये गोलंदाजांना. लाईन मिळत नाहीये गोलंदाजांना. पाहूया तर चौथा प्रयत्न पहिल्या चेंडूचा. घेऊन येतील निलेश. यावेळेस चांगली लाईन आहे. कोलवर टप्पा. एक धाव मिळेल आणि आता तिरुपती येथील स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 17. टॅप केला परंतु इथे थोडीशी चूक झाली आहे आणि चूक ओळखत असताना एक धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे फलंदाजांनी. यावेळेस मात्र बाद व्हावं लागेल. फलंदाज झालेत बाद. डीजे तीन चेंडूंची समाप्ती आणि अजूनही आता नवीन फलंदाज रुपेश येतात फलंदाजी मार्कवर. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर तर ती असेल 18. आणखीन एका फलंदाजाला वारंवार फलंदाज माघारी परतत आहेत. कोणत्याही फलंदाजाला क्रीजवर तग धरता आलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज झालेत बाद. डीजे
धावसंख्या 18 वर स्थगित. यावेळेस पाहूयात पंचांचा इशारा काय येईल तर फलंदाजाला आणखीन एका जावं लागेल माघारी. फलंदाज झालेत बाद. डीजे गमावलेले आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मनोहर स्मृती संघ काहीसा अडचणीत दिसला. संपूर्ण डावामध्ये कोणताही मोठा फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. फक्त 2 चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि एकूण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 19 आणि 20 धावसंख्येचं आव्हान असेल. 20 धावसंख्येचं आव्हान असेल आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी मी विनंती करेन की लवकरात लवकर DS बॉयज संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये सुपूर्द करा. तसेच मनोहर स्मृती आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 19 धावसंख्या उभारले आणि 20 धावसंख्येचं आव्हान असेल DS बॉयज संघासमोर. गणपत बजा बजा डॉट बॉल असेल. 20 धावसंख्येचं आव्हान आहे आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सूरज आणि हर्षल. सूरज आणि हर्षल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय. यावेळेस टॅप केला परंतु पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा पार चेंडू चौकार. दोन अतिरिक्त धावसंख्येत 18 चेंडू मागे 20 धावसंख्येची आवश्यकता होती आणि आता जवळजवळ पाहिलं तर 3 चेंडू टाकून पूर्ण झालेत आणि 5 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळी सुद्धा सरळ दिशेने चेंडू खेळला जातोय. कोणतीही धाव घेतली जात नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. जवळजवळ या षटकातील तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. फटका चांगला आहे. पाठवला चेंडू सीमा रेषा पार. आलेला आहे सूरजच्या बॅट मधून आणखीन एक दमदार बहारदार दिमागदार चौकार.
पहिल्या षटकामध्ये 2 चौकार सुद्धा पाहिलेले आहेत आणि आता तिरुपतीच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी करतील पाहूयात. राईट आर्म राऊंड विकेट तिरुपती. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टॅप केलाय परंतु आहेत क्षेत्ररक्षक इथे सुद्धा उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. आणखीन एक नो बॉल. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडत आहे धावफलकामध्ये. कोणतीही कसरत न करता फलंदाजांना सहजरित्या धावा मिळत आहेत परंतु कसरत केली तर 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 धावा मिळते. दाखवून देतो या फटका. आलेला आहे चौकार. डीजे नेहमीच आघाडीवर असणारे आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं मौल्यवान असं सहकार्य लाभलेलं आहे असे इम्रानभाई सय्यद आणि नसीमबाई खान आम्ही आपले कैलास करार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपले सहर्ष स्वागत. शुभ आगमन.